मिक नंबर्स, त्याच्या नावाचे व्हायब्रेशन, त्याच्या नावामध्ये काय येऊ शकतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या चार्टमध्ये कळतात आणि आपण ते शिकतो. बरोबर. मॅम, ज्यावेळेला आपण अंकशास्त्राद्वारे एखाद्याचं मार्गदर्शन करतोय, आपण एखाद्याला मार्गदर्शन करतोय, त्यावेळेला नेमकं काय महत्त्वाचं ठरतं? आपण अंकशास्त्रावर जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा त्याचा पूर्ण आपण बाकीच्या गोष्टींचा पण ॲस्पेक्टचा पण अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये गुण कोणते आहेत, दोष कोणते आहेत. मॅडम, दुसऱ्यांनी कुणी दोष सांगितले तर खूप राग येतो, इगो कुठेतरी आपला हर्ट होतो. तर न्यूमरोलॉजिस्टनी जर का सांगितले तर आले आहेत, त्यांच्यातलं आपल्याला पॉझिटिव्हिटी वाढवायची आहे. ते काही घेऊन आपल्याकडे जेव्हा येतात, प्रश्न घेऊन येतात, तेव्हा त्यांना पॉझिटिव्हिटी देण्याची आपल्याला खूप गरज असते. त्यांच्यातल्या त्या प्रश्नाची डेन्सिटी समजून घेऊन त्यांना एक प्रॉपर पॉझिटिव्हिटी देऊन त्यांना पाठवणं खूप गरजेचं असतं. ते जास्त महत्त्वाचं आणि त्यांचे दोष थोडे कमी करून गुण वाढवण्याची खूप गरज असते. बरोबर. हे जे आहे की थोडेसे दोष कमी करायचे आहेत आणि आपल्याला आपले स्वतःचे सकारात्मकपणे खरं तर गुण वाढवायचे आहेत. मॅम, कर्मा न्यूमरोलॉजी जी आहे त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, तुम्ही सांगू शकाल? आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हे शिकावं, त्याचा आपापल्या दृष्टिकोनातून फायदा करून घ्यावा. डॉक्टर्सनी डॉक्टर्ससाठी, गृहिणींनी गृहिणींसाठी, टीचर्सनी त्यांच्या स्टुडंटसाठी, की स्टुडंटची मानसिकता काय आहे जर का कळलं तर त्याला कळू शकतं. आणि सगळ्यांनी जर का शिकून आपला स्वतःचा जर का प्रगती करून घेतली तर ती खूपच चांगली आणि स्वतःची स्वतः कुठे न जाता कुणावर विश्वास न ठेवता. बरोबर. जर प्रेक्षकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा अपॉइंटमेंट्स घ्यायची असेल तर त्याची काय पद्धत आहे मॅम? हो, तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता फोनवर, तुमचा बर्थडेट SMS करू शकतात, मग अवेलेबिलिटी बघून तुम्हाला फोन केला जातो. बरोबर. आणि कन्सल्टेशन कसं पर्सनल म्हणजे पर्सनली जाऊन घरी जाऊन करता येतं किंवा कसं आहे की प्रेक्षकांना किंवा जे काही क्लायंट्स आहेत त्यांना तुमच्याकडे क्लायंट्सनी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या ऑफिसमध्ये यायचं असतं आणि क्लास जेव्हा असतो तेव्हा आपण एक बॅच ठरवतो, त्या बॅचला त्यांनी यावं. 2 दिवसाचा क्लास असतो, सकाळी 10 ते 6. 2 दिवसामध्ये पूर्ण बर्थडेटचं आपण प्रेडिक्शन करायला शिकवतो आणि पूर्ण बर्थडेट यायलाच पाहिजे ह्याच्याकडे मी जातीने लक्ष देते की त्यांना सगळे ॲस्पेक्ट कळले पाहिजे अंक ज्योतिषाचे आणि त्यांना नक्कीच फायदा होईल. त्यांची सही बदलून मिळते, त्यांचं नाव स्वतःचं बदलून मिळतं, त्यांना सगळ्या गोष्टी करून मिळतात की कुठला कलर तुम्हाला वापरायचा आहे आणि दुसऱ्याचं कसं करायचं. आमच्या नोट्स इतक्या सुंदर आहेत, ते पुस्तकातल्या त्या आम्ही बनवलेल्या नोट्स त्यांना देतो की ह्या नोट्सच्या साहाय्याने त्यांना परत कधीही प्रॉब्लेम येत नाही, कारण त्याच्यात आपण पद्धत शिकवलेली आहे की कसं बघायचं आहे. त्यामुळे मग त्यांना कुणाचीही बर्थडेट आली तर त्या नोट्समधनं परफेक्ट बघता येतं. बरोबर. मॅम, जाता जाता तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? माझं असं म्हणणं आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त कोर्स करावा किंवा स्वतः अंक ज्योतिषाचं स्वतःचं महत्त्व जाणून घ्यावं. बर्थडेटमधले जे गोष्टी आहेत जे आपल्यासाठी भाग्यकारक आहेत त्या गोष्टींवरती खूप काम करावं आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा सगळ्यांनी. बरोबर. मॅम, आजच्या विषयासंदर्भात तुम्ही खूपच छान माहिती दिली. तुमच्या मनापासून नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंगच्या आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.